नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. तर भाई आता रेडी झालं, कॉलेजला जायचं आहे. आज सर्व आलतू फालतूच लेक्चर आहेत. पहिला लेक्चर आहे आपला लाईफ सेफ्टीचा, त्याच्यानंतर स्टेट्यूटचा आहे वाटतं. नाही त्याच्यानंतर स्टेट्यूटचा आहे आणि लास्टला मेडिकल लॉचा काहीतरी लेक्चरच आहे. तर चला आता पटापट जाऊया, आपण दाखवतो तुम्हाला आज काय काय होतं. आणि आताच व्लॉग अपलोड झाले कालचा, तो पण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मला जास्त शूट नाही करता आला कारण मी थोडा बाहेर गेलेलो कामानिमित्त. बघू आता आजचा व्लॉग कसा शूट होतो. कंटिन्यू राहा तुम्ही व्लॉगमध्ये. असेच तुम्ही व्लॉग्स बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला आता व्लॉग चालू करूया. But to build back better. Hospital managers told architects, engineers and builders how they wanted their facilities to function when an emergency occurs and in its aftermath. आज आताशी लेक्चर फिनिश झाला. आता जातो जरा कॅन्टीनला, काहीतरी खातो. भूक लागले जाम मला, सकाळपासून काय खाला नाही ना, भूक लागले. आता दुसरा लेक्चर आहे अर्ध्या घंट्यानंतर. अर्ध्या घंट्याचा ब्रेक आहे. 1 नंबर बिल्डिंगला जायला लागेल. तोपर्यंत कॅन्टीनमधून काहीतरी खातो आणि मग लगेच 1 नंबर बिल्डिंगला लेक्चरला निघतो. आज आता खाऊन तो मस्तपैकी चाललो आहे लेक्चरला. टाईम झाला आहे आता, सगळा पटापट लेक्चरला जातो. बघा कशी धावतात लोक, किती भारी आहे. पुढचा धावतोय बघा. बघा भाई, क्लास आहे. लास्टचा लेक्चर आहे आता. फोन ऑफ होईल माझा. भेटतो तुम्हाला आता नंतर लेक्चर झालं. काय आता लेक्चर फिनिश झाला आमचा. आता भाई बघू काय आहे, सांगतो तुम्हाला. कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉगमध्ये. बघू आता पुढं काय होतं ते. तर झालं भाई, अंधेरा अंधेरा. काहीच बघायचं राहायचं. लेक्चर नव्हते, फालतू लेक्चर होते सर्व. ते फिनिश केले. थोडं दिदीजवळ गेलो, तुझी तब्येत बरी नाही, तिला भेटून आता खात चाललं हॉस्टेलला. उद्या आपला लॅटिन आणि मेडबायोचा लेसन आहे. लॅटिनचा पण अभ्यास करायला लागेल कारण मॅडम प्रत्येक लेसनला टेस्ट घेतेच. आणि मेडबायोचा पण इव्होल्युशनची बुक कंप्लीट करून द्यायला लागेल कारण क्रेडिट द्यायला नाही, त्याच्यावर साईन घ्यायला लागेल. बाकी सर्वांवर तर आहे आपला नवीन. आता इव्होल्युशन कंप्लीट एकच लेक्चरमध्ये मॅडमनी अख्खा इव्होल्युशन संपवला. तर उद्या दुसरी वर्कबुक पण घ्यायला लागेल. तो आता कसली येते उद्याच घ्यायला लागेल आता आल्यावर. आता आपले पेपर पण येतील. मला वाटलं पहिला 28पासून आहेत, पण 28पासून आपली फक्त क्रेडिट टेस्ट आहे. बट आपले जे ॲक्च्युअल पेपर आहेत ना, तो काहीतरी आपला 14 का 17 तारखेला आहे. 1-2 आहेत. तर त्या आपल्याला अटेंड करायचे आहेत. 1-2 आहेत ते आपले. तर त्यांना पण जायला लागेल, जाऊन अभ्यास करायला लागेल. तसं कम्प्युटर टेस्ट आहेत त्या काय हार्ड नसतात, बट स्टील करायला तर लागेलच. चला आता थांबलो आहे मी सिग्नलवरून निघू आपण, लगेच पोचू पटापट हॉस्टेलला. काय आता जेवण वगैरे झाला, मस्तपैकी चिकन बनवलेला खाला. मी दाखवताना आला, माझा फोनचा स्टोरेजच फुल झालेला. मग मी जेवलो वगैरे आणि मग थोडा फोटो डिलीट केले. ते व्हिडिओ डिलीट केल्या जरा. काय बोलशील, आता फोन पण भरायला लागला. स्टोरेज वाढत चालले बाई. काय विषय नाही, आपले भाई व्लॉग्स तर येतच राहतील कंटिन्यू, किती पण काय पण झाला तरी पण. आता भाई बसले तुमचा भाऊ थोडा स्टडी करायला. इव्होल्युशनचे जरा वर्कबुक कंप्लीट करायचे आहे कारण का उद्या याचं सबमिशन आहे. तर कंप्लीट करून थोडा रिव्हिजन करतो याचा. आणि मग बघू लॅटिनचा पण थोडा करायला लागेल कारण का उद्या लॅटिनचा पण लेसन आहे आणि मेडबायोचा लेसन आहे. उद्या 2 लेसन आहेत. पहिला लॅटिनचा आहे 11:45चा काहीतरी, आणि मग नंतर तो संपल्यावर 1:40ला 1:40चा आहे आय थिंक याचा मेडबायोचा. तो 3:30पर्यंत आहे. तर चला बघू आता काय आहे. तुम्ही कंटिन्यू बघत राहा असेच व्लॉग्स. काही रात्रीचे 2 वाजता चहा बनवून घेतला आहे. देवेश, साहिल, मी. रात्रीचे 2 वाजले काय दादा, रात्रीचे 2 वाजलेत. स्टडी वगैरे झाले आता आपला. मस्तपैकी चाय बनवली बाई देवेशनी विथ बिस्किट. तुम्ही विचार करा सर रात्री कशावर चहा पितं. तर भाई झोप तर लागल नाही लागल माहीत नाही, चहा पिऊन घेता गप. कारण का 3-4 घंट्यात ते लेक्चर आहेत. 3-4 नाही म्हणजे 4-5 घंटे तर आहेतच. झोप लागली नाही लागली मुका चहा पिऊन घेता. आजकाल आलं शॉक चाललं भाई चहा प्यायचा. काय माहीत काय मजा येते चहा प्यायला. चला आता
मस्तपैकी चाय पिऊन घेतो. काय जातो बसलेलो आता, झाला सगळा कंप्लीट. आता रात्रीचे वाजले दीडच वाजले असतील. हे बघा 1:22 झालेत आणि आता आपलं झालं कंप्लीट. पूर्ण वर्कबुक कंप्लीट झाली. जी उद्या आपल्याला चेक करायची आहे, सबमिशन आहे तिचं, हे चेक होईल उद्या आणि मग नवीन वर्कबुक चालू होईल. अँड ती वर्कबुक संपल्यावर आय थिंक मग नंतर सेकंड सेमिस्टर चालू होईल. आपली एक्झाम आहे काहीतरी 17 तारखेला. 17 तारखे 17-18 2 दिवसच आहे. CBTच येते पण. आणि आता 28 तारखेपासून क्रेडिट टेस्ट चालू होतील. क्रेडिट टेस्ट म्हणजे आपण आजपर्यंत जेवढे पण लेक्चर लेसन बसलो आहे ना, त्या सर्वांवर क्रेडिट भेटतात. म्हणजे ॲबसेंटी असेल तर ती डेप्थ क्लिअर करायला लागेल. जर ॲबसेंटी असली मग क्रेडिट नाही भेटणार. क्रेडिट नाही भेटला तर आपण पुढं नाही जाऊ शकत. तशा माझ्या सर्व डेप्थ क्लिअर आहेत. मी जिथं ॲबसेंट होतो तिथं मी प्रेझेंट केलेले आहेत सर्व. आणि मोस्टली मी प्रत्येक लेक्चरला लेसनला जातच असतो, तर माझ्या डेप्थ्स वगैरे नाही आहेत. तर आपल्याला सर्व क्रेडिट आरामात भेटून जातील. तसं मी सांगेनच तुम्हाला सगळ्या गोष्टी. तर आता फर्स्ट सेमिस्टर संपेल, मग नवीन आपल्याला सब्जेक्ट येतील सेकंड सेमिस्टरला, जो की आहे बाई हिस्टोलॉजी अँड फिजिक्स. आणि जे आलतू फालतू सब्जेक्ट आहेत लाईक हे रशियन स्टेटहूड, हिस्ट्री ऑफ रशिया अँड मेडिकल लॉ, हिस्ट्री ऑफ मेडिसिन्स, हे सर्व सब्जेक्ट जे आहेत ते आपले रिमूव्ह होऊन जातील. ते फक्त फर्स्ट सेमिस्टरपर्यंतच असतात, त्यानंतर ते सब्जेक्ट बंद होतात. ते फक्त नवीन असतात तेवढेच. तर बघू आता कसं काय, सांगेन तुम्हाला नवीन टाईम टेबल येईल तो पण. आणि स्टडी पण आता आपल्याला वाढेल थोडा, कारण का मेडिकल बायोलॉजी असेल, ॲनाटॉमी असेल, केमिस्ट्री असेल, हिस्टोलॉजी असेल, फिजिक्स असेल, एवढे भाई इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स असतील जे म्हणजे मेन आहेत, एकदम मेन ज्यांची फायनलला एकदम प्रॉपर एक्झाम होते. आणि फायनल काही जास्त लांब नाही, जूनमध्ये. तर जून काही जास्त लांब नाही राहिला, फक्त 4 महिने बाकी आहेत. जो फर्स्ट सेमिस्टर होता त्याला संपायला टाईम लागला, जो की फेबमध्ये संपतो, तो आता मार्चमध्ये गेला आहे, तर थोडा टाईम झाला. त्यामुळे जो सेकंड सेमिस्टरचा आपला अभ्यास असेल तो थोडा फास्ट घेऊन जातील. त्यामुळे आपल्याला दिवस रात्र जागून थोडा अभ्यास करायला लागेल सेकंड सेमिस्टरला. तर सेकंड सेमिस्टरला व्लॉग तर मी टाकेन भाई, पण जर कमी थोडे ड्युरेशनचे पडले तर ॲडजस्ट करून घ्या, कारण का स्टडी वाढल्यावर व्लॉग जास्त शूट नाही करता येणार. तर चला आता झोपतो मी. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आज काय जास्त लेक्चर पण नव्हते, थोडेसेच लेक्चर होते जे की मी अटेंड केले सर्व. नंतर डायरेक्ट सामान वगैरे घेऊन, सामान तर नाही तसं घेतला काय, मी साहिलला कॉल केलेला आहे का बरं साहिल जेवण बनव माझ्यासाठी पण. मग त्याने चिकन बनवून ठेवलेला. मग येऊन फ्रेश वगैरे होऊन लगेच जेवलो आणि मग जेवून स्टडीवरच बसलेलो. आता मेड बायोचा झाला, आता लॅटिनचा करतो थोडासा, जी की उद्या टेस्ट असेल, मॅम घेतेच थोडाफार बोन्स वगैरेवर, नाही तर मसल्स वगैरेवर थोडा घेतेच मॅम. तर त्याचा थोडा करतो आणि मग झोपतो. तुम्ही पण झोपा. आणि हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.